नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग आता काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी सारखं थंड प्यायची इच्छा होती आणि अशा वेळेला जर 5 मिनटात काही तयार होणार असेल तर 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 आपल्या मैत्रिणी पण खुश आणि घरचे पण खुश आणि आपण पण खुश, कारण आपण असा मस्त प्रोडक्ट करणार आहोत आणि त्याचा बिझनेस करणार आहोत. चला मग कुठला प्रोडक्ट करणार आहोत? आज आपण करतोय थंडाई प्रीमिक्स. बघूया आता काय काय लागणार आहे त्याच्यासाठी. आपल्याला बदाम, काजू, पिस्ते, मगज बी ह्याचं आपण परफेक्ट प्रमाण पुढं देतो आहे बरं का. काळे मिरे, बडीशेप, थोडंसं केशर लागणार आहे आपल्याला, जास्त लागणार नाही आहे. आणि खसखस, 4-5 वेलदोडे आणि पाव आपल्याला जायफळ लागणार आहे. आणि 2 चमचे आपण गुलाबाच्या पाकळ्या, वाळलेल्या मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता ह्या गुलाब पाकळ्यातनं अशा काटे असतात, ते आता पहिल्यांदा आपण स्वच्छ करून घेऊया. त्यातल्या काट्या सगळ्या काढून टाकूया. काटे म्हणजे देठ असतात म्हणजे. आता काय केलं मी, छोट्या वस्तू सगळ्या एकत्र केल्या आणि मोठ्या मोठ्या आहेत. म्हणजे कुठल्या तर काजू, बदाम, पिस्ते आणि वेलदोडा हे फक्त वेगळं ठेवले, कारण आपण हे वेगळं आधी भाजणार आहे आणि बाकीचे छोटे पदार्थ आहेत ते एकत्र करून टाकलेत. एक पॅन गरम करायचं आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बदाम घातलेत. आता एकदम सगळं भाजलं ना तर बारीक वस्तू पटकन भाजल्या जातात आणि त्या जास्त भाजल्या जाण्याची म्हणजेच जळण्याची शक्यता असते. म्हणून जी वस्तू मोठी आहे ना ती नेहमी आधी 1 मिनिट भाजावी. 1-2 मिनटं मी बदाम बारीक गॅसवर भाजलेत. आता आपण काजू घालणार आहोत. काजू तुम्ही तुकडा वापरलेत तरी चालतील, माझ्याकडं अखंड होते. आता हे आपल्याला जास्त भाजायचं नाही बरं का, कारण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला प्रोडक्ट टिकवण्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्हचा वापर नाही करणार, म्हणून मी भाजून घेते आहे. सगळं भाजायला आता काय केलं मी, वेलदोडा आणि पिस्ते घातले. सगळं भाजायला मला 3 ते 4 मिनटं लागलेली आहेत बारीक गॅसवर. पहिला बदाम भाजले 2 मिनटं, नंतर काजू घालून परत 1 मिनिटभर भाजलं आणि नंतर पिस्ते आणि आपण वेलदोडे घातलेत. आता ते भाजूया आपण 1 मिनिटभर, असं एक साधारण सगळ्याला 4 मिनिट लागले. आता काय करायचं आहे, ज्या बारीक वस्तू आहेत त्या सगळ्या घालायच्या आणि त्या मात्र आपण जास्त भाजायच्या नाहीत. 30 ते 40 सेकंदच भाजणार आहोत. म्हणजे सगळं साधारण भाजायला आपल्याला 4 ते 4.5 मिनटं लागणार आहेत. 30-40 सेकंद बारीक गॅसवर भाजायचं आहे. आणि काय करायचं आहे, 30-40 सेकंदानंतर गॅस बंद करायचा आणि आपण हे सगळं पॅनमध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे पूर्ण गार होईपर्यंत, किंवा 1 मिनिटभर त्याच्यात ठेवा, 1 मिनिट ते 2 मिनिट, आणि मग आपण दुसऱ्या याच्यात काढून ठेवू. आता मी काय करते, गॅस बंद करते आणि आपण असंच सगळं ठेवून देऊया. म्हणजे काय होईल, आहे त्या उष्णतेनं सगळं छान गरम होत राहील किंवा गरम होऊन ते जास्त कुरकुरीत होईल. आता त्यातलं पान आपण बघूया, एखादं ह्याचं पाकळ्या त्या छान कुरकुरीत झालेल्या असतील. आता सगळ्यात गॅस बंद केल्यानंतर याच्यात मी केशर घालणार आहे. आधी केशर घालायचं नाही आहे, कारण आपण हे असंच ठेवणार आहोत. आता एक 10 मिनटानंतर भेटूया. 10 मिनटानंतर मी काय करते, अजून ते थोडं कोमट आहे तर मी ते पूर्ण पटकन गार होण्यासाठी काचेच्या बाउलमध्ये सगळं काढून ठेवते. पूर्ण गार हे होतं आहे तोपर्यंत आपण मोजून साखर घेणार आहोत. पूर्ण गार व्हायला पाहिजे, ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. तोपर्यंत मी इथं आता साखर काढून घेते आहे. आता या सगळ्या ह्याला 300 ग्रॅम साखर लागणार आहे. आपण प्रमाण पुढं बघणार आहोत. तुम्हाला मी टीस्पूनमध्ये आणि ग्रॅममध्ये दोन्हीही देते आहे पुढं, काही काळजी करू नका. पूर्ण गार आता आपण केलेलं आहे. आता काय करायचं आहे, पूर्ण गार झालं की थोडंसं आपण हे जे भाजलेली सगळ्या वस्तू आहेत त्या थोड्या घालायच्या आणि थोडी साखर घालायची आणि
बंद करायचं आहे व्यवस्थित आणि मिक्सर चालू बंद करत छान त्याची पूड करून घ्यायची आहे. साखर घातली आणि चालू बंद करत केलं की ते असा घट्ट गोळा होत नाही, तर छान त्याची फाईन पावडर होती. आणि त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं की आपण सगळं गार करून घेणार आहोत. आता काय करायचं आहे, सगळं चाळायचं आहे. सगळं मिक्सरमधलं आपण काय करूया त्यामध्ये घालूया. महत्त्वाची अजून टिप की मिक्सर तुमचा पूर्ण कोरडा असायला हवा आहे. स्वच्छ कोरड्या फडक्यानं पुसून घ्या म्हणजे ओलसरपणा राहणार नाही. चमचा कोरडा पाहिजे, आपली चाळणी कोरडी पाहिजे, सगळं छान कोरडं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. सगळं छान चाळून घेऊया. आता चाळलेला जो गाळ असेल शेवटचा राहिलेला, तो परत आपण मिक्सरमध्ये घालायचा आहे. त्याच्यामध्ये आता आपण परत आपलं जे काही राहिलेलं आहे ना, आता सगळं मिक्सरवर काढायचं आहे ते त्याच्यात घालते आहे. थोडं परत थोडी साखर घालायची आहे आणि परत मिक्सरवर फिरवायचं आहे आणि परत चाळून घ्यायचं आहे. असं सगळं संपस्तोपर्यंत आपण करणार आहोत. शेवट थोडासा गाळ आणि जरा साखर ठेवा. गाळ आणि साखर शेवटचं मिक्सरवरनं काढा आणि चाळून घ्या. अशा प्रकारे सगळं मी चाळून घेते आहे. सगळं चाळायचं आहे आणि सगळं चाळून झाल्यानंतर हा अगदी अर्धा चमचासुद्धा गाळ राहिलेला नाही, पाव चमचा गाळ राहिला आहे, तो कडेला ठेवा. हवा असेल कशात तुम्ही वापरा. आता काय करायचं आहे, हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आपली थंडाई प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह 3 ते 4 महिने व्यवस्थित राहणार आहे. आता मी परत एक चिमूटभर केशर वरनं घालते आहे. केशर तुमच्या आवडीनं कमी जास्त करा, कॉस्टिंगनुसार कमी जास्त करा. आणि आपलं मस्तसर असं थंडाई प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तुमच्या मर्जीनं 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, अर्धा किलो जसं करायचं आहे तसं करून तुम्ही विकू शकता. आता ह्याची मस्त फाईन पावडर झालेली आहे. आहा, हातालाच एवढं सुंदर लागतं आहे. आता आपण थंडाईपासनं प्रीमिक्सपासनं थंडाई कशी करायची बघूया. आता मी 100 ग्रॅमची 4 पाकिटं करते आहे. 100 ग्रॅमचं अखंड पाकिट घेते. 100 ग्रॅमच्या पाकिटामध्ये साधारण 10 चमचे आपलं प्रीमिक्स बसतं. त्यात थोडंसं दूध घालायचं आहे. थोडं दूध घाला, खूप घालू नका. आणि हे असंच 1 तासभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला थंडाई करायची आहे दुपारी, तर सकाळी तुम्ही ते 1 तासभर 1 ते 1.5 तास ठेवलं तरी चालेल. छान झाकून ठेवा. आता काय करायचं आहे, 1 तासाभरानंतर हे जे आपण झाकलेलं प्रीमिक्स आहे ते पहिला मिक्सरवरनं छान जेवढं बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे. आता ते माझं जरा फास्ट झाला व्हिडिओ. जेवढं फाईन मला करता येईल तेवढं मी केलेलं आहे. त्याच्यात नंतर मी काय करते आहे, दूध घातलं ग्लासभर आणि बर्फ घातला आणि मिक्सरवर फिरवलं की आपली थंडाई तयार झालेली आहे. थंडाई ग्लासभर तयार झालेली आहे. तर त्याच्यावर आपण वर काही डेकोरेशन तुम्हाला करायचं आहे, काजू, बदाम, पिस्ता जे हवं आहे ते तुम्ही वर घालू शकता. वर परत थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही घालू शकता. आणि आपली थंडाई सुंदर तयार झालेली आहे. 1 नंबर क्वालिटी होती. पुढं आपण सगळं कॉस्टिंग बघणार आहोत. महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 1 तास तुम्ही ते ठेवायचं आहे दुधात आणि दुधात पेस्ट जी आहे ती मिक्सरवर छान, तुम्हाला चांगलं रिझल्ट हवे असतील तर ते मस्त मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत आणि मग दूध घालून फिरवायचं आहे. अशा प्रकारे आपली थंडाई प्रीमिक्स तयार झालेलं आहे. सुंदर होतं आहे. विदाऊट प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट टिकते. कॉस्टिंग बघूयात. अशा सुंदर कमेंट आल्या की माझ्या कष्टाचं चीज झालं असं मला वाटतं. अशा सगळ्या माझ्या कष्ट करणाऱ्या मैत्रिणींना भरभरून यश मिळू देत हीच माझी इच्छा आहे. थंडाई प्रीमिक्ससाठी आपण आता काय काय घेतले बघूया. पहिला घेतला आहे बदाम 3 टेबलस्पून, 35 ग्रॅम वजन होतं आहे, 20 रुपये. काजू 2 टेबलस्पून, 25 ग्रॅम, 15 रुपये. काजू तुम्ही कणी नाही, काजू तुकडा घेतला तर साधारण 15पर्यंत बसेल. पिस्ते 1 टेबलस्पून, 10 ग्रॅम, 20 रुपये. मगजबी 1 टेबलस्पून, 12 ग्रॅम, 10 रुपये. खसखस 1 टेबलस्पून, साधारण 8 ते 10 ग्रॅम होतं. मी 10 ग्रॅमचं कॉस्टिंग साधारण 30 रुपये काढलेलं आहे. आता बडीशेप अर्धा टेबलस्पून, 5 ग्रॅम. मिरे अर्धा टेबलस्पून, 5 ग्रॅम.
वेलदोडे 4 ते 5 घेतले, जायफळ पाव घेतले आणि गुलाब पाकळ्या 2 टेबलस्पून, या सगळ्याचे 30 रुपये धरलेले आहेत. आणि आपल्याला साखर लागलेली आहे 300 ग्रॅम 15 रुपये. आता या सगळ्याचा खर्च 140 रुपये आला आहे. मी इतर अजून 20 रुपये धरते, काय कमी जास्त गॅस आपण भाजलं थोडंसं, अजून काही पॅकिंग असेल 20 रुपये, 160 रुपये आपल्याला खर्च आला आहे. मी MRPनं धरलेलं आहे, होलसेल काहीही धरलेलं नाही. आता 160 रुपयामध्ये आपले 400 ग्रॅम प्रोडक्ट तयार होतं. 397 ग्रॅम साधारण तयार होतं. मी 400 ग्रॅम आपल्या कॉस्टिंगसाठी धरलं आहे. म्हणजे 160 रुपयाला आपल्याला 400 ग्रॅम प्रोडक्ट पडतं आहे. तर 100 ग्रॅमची जर आपण पाकिटं केली तर 4 पाकिटं तयार होतात. 40 रुपयाला एक पाकिट पडलं तर 80 रुपये विक्री आपण ठेवू शकतो. बाहेर 500 किलो नाही आहे, सॉरी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो 380 ते 400 रुपयाला आहे. एकदम तुम्ही घेतलं तर थंडाई प्रीमिक्स. पण एकदम माणसं घेण्यापेक्षा एक 80 रुपये म्हटलं तर माणूस पटकन घेऊ शकतं. 80-100 रुपये. आणि या 100 ग्रॅममध्ये आपले 3 मोठे ग्लास आणि 4 मीडियम साईजचे ग्लास आपली थंडाई तयार होती. हे प्रोडक्ट तुम्ही विदाऊट प्रिझर्वेटिव्ह 3 ते 4 महिने छान वापरू शकता. म्हणजे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आपलं प्रोडक्ट राहू शकतं. असं हे आपलं थंडाई प्रीमिक्स तयार झालेलं आहे. छान प्रोडक्ट तयार होतं. बिझनेससुद्धा ह्याचा तुम्ही छान प्रकारे करू शकाल. फक्त तुम्ही त्याच्यावर मेन्शन करा की आपण हे जे काही आपलं प्रीमिक्स आहे ते थोड्याशा दुधात तुम्ही काय करा, 1 तासभर भिजत ठेवा आणि मग मिक्सरवर त्याची छान पेस्ट काढा आणि मग एक दूध घालून मिक्सरवर फिरवून पिऊ शकता. चला, सुंदर प्रोडक्ट आहे, करून बघा. अजून एक मेन्शन करायचं आहे म्हणजे काय की ह्याच्यात मी कुठंही केशराचं कॉस्टिंग धरलेलं नाही. तर हे आपलं विदाऊट केशराचं प्रीमिक्स आपण तयार केलेलं आहे, त्याचं कॉस्टिंग आहे. केशर थंडाई प्रीमिक्स तुम्हाला असं जर नाव द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यात तुमच्या केशरची कॉस्टिंग वाढवा, कारण केशरसुद्धा खूप महाग झाले आणि जेवढं केशर घालाल तेवढं तुम्ही पुढे MRP त्याची वाढवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे खरंच एखाद्या मैत्रिणीला गरज आहे तर तिच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येईल. चला, परत भेटूया आपण काय पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.